हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॅब्रिक पेंटिंगचा रंग जास्त दिवस टिकवण्यासाठी 10 उपाय. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. टिप नंबर 1. ज्यावेळेस आपण पहिल्यांदाच नवीन कपड्यावरती फॅब्रिक कलर करणार असतो त्यावेळेस तो कपडा आधी धुवून घ्यावा. धुवून घेतल्यामुळे त्याचा स्टार्च आणि धूळ निघते आणि रंग नीट बसतो. टिप नंबर 2. फॅब्रिक पेंटिंगसाठी कॉटन कपडासुद्धा चालतो, पण ज्यावेळेस आपल्याला फॅब्रिक पेंटिंगमध्ये पेंट केल्यानंतर त्यावरती आरीवर्क करायचं असतं तर अशा वेळेस आपण आर्ट सिल्क किंवा पॉप्लिन फॅब्रिकसुद्धा वापरू शकतो. आरीवर्कसाठी एकदम योग्य असं कापड आहे हे, कारण त्याच्यावरती सुई नीट चालते. पेंटिंग आणि एम्ब्रॉयडरी दोन्ही छान बसतात. टिप नंबर 3. चांगल्या क्वालिटीचे फॅब्रिक पेंट वापरला म्हणजे जसं की फेविक्रिल, कॅमल, ब्रुस्टोरसारखे ब्रँडेड फॅब्रिक कलर्स वापरायचे. का तर जे स्वस्त प्रोडक्ट असतात त्याचे रंग थोड्या दिवसांनी फिके पडतात आणि धुतल्यावरती निघून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे उत्तम दर्जाचे फॅब्रिक पेंट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. टिप नंबर 4. पेंट केलेला कपडा कधीही उन्हात न वाळवता सावलीत वाळवा. उन्हात वाळवल्यामुळे ते डायरेक्ट सूर्यप्रकाशात येतात आणि त्यामुळे रंग फिके होतात. टिप नंबर 5. पेंट केल्यानंतर कधीही आपल्याला कितीही वाटलं की तो सुकलेला आहे तरी देखील घाईही न करता 24 तासापर्यंत तो सुकून द्या आणि मगच त्याला हात लावा. टिप नंबर 6. 24 तासानंतर रंग सुकल्यावरती कपडा उलटा करून कपड्याच्या मागच्या बाजूने मध्यम गरम इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा. हे करताना तुम्ही बटर पेपर ठेवून सुद्धा इस्त्री करू शकता. हे केल्यास अजून चांगलं. याने रंग कपड्याला सेट होतात. टिप नंबर 7. फॅब्रिक पेंटिंग केलेले कपडे नेहमी थंड पाण्यात हलक्या हाताने धुवायचे. ब्लीच किंवा हार्श डिटर्जंट वापरू नये. टिप नंबर 8. सगळ्यात महत्त्वाचा आहे हा पॉईंट. पेंट केलेलं फॅब्रिक कधीच जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नये. टिप नंबर 9. पेंटिंग केलेल्या ठिकाणी ब्रशने जोरजोरात घासू नये. टिप नंबर 10. ओव्हर लेअर टाळा. खूप थिक किंवा मल्टिपल कोट्स दिल्यास आपण जो फॅब्रिकवर कलर केलेला आहे तो कलर क्रॅक होण्याची शक्यता खूप असते. 1 ते 2 स्मूथ लेअर पुरेसे असतात. कधीही एक लेअर देऊन झाल्यावर पेंटची दुसरी लेअर द्या. गाईज, खूप महत्त्वाचे असे पॉईंट्स मी तुम्हाला दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.